स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, स्वामी महाराज आपल्या प्रत्येक भक्ताला सांगतात, अरे तुझा हा स्वामी फक्त प्रेम आणि भक्तीचा भुकेला, तुझा हा स्वामी फक्त प्रेम आणि भक्तीचा भुकेला, साध घालतो प्रत्येक भक्ताच्या हकेला, साध घालतो प्रत्येक भक्ताच्या हकेला. माझ्या विना तुझं आयुष्यच व्यर्थ, माझ्या विना तर तुझं आयुष्यच व्यर्थ, म्हणूनच सांगतो नाम घे शेवटपर्यंत श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी स्वामींचा संदेश घेऊन आलेली आहे. स्वामी संदेश सांगायचं झालं तर उद्या आहे स्वामींचा प्रकट दिन, आणि प्रकट दिन म्हटलं तर आपल्यासाठी दिवासनापेक्षा कमी महत्त्वाचा हा दिवस नाही. त्यामुळे हा दिवस तुमच्यासाठी महत्त्वाचाच आहे आणि त्यामुळेच हा संदेश घेऊन आलेली आहे. म्हणून शेवटपर्यंत आजचा संदेश आवर्जून ऐका. स्वामी भक्त हो, स्वामी म्हणजे ब्रह्मांड नायक, स्वामी म्हणजे दिव्य शक्ती, स्वामी म्हणजे परमात्मा, स्वामी म्हणजे सर्वस्व. स्वामी आहेत म्हणून आपण आहोत, स्वामींच्या सानिध्यात आपण आहोत. हेच काय ते आपले पुण्य, नाहीतर स्वामी विना आपले हे आयुष्य म्हणजे निव्वळ शून्य. तर अशा या स्वामींचा प्रकट दिन जर आपल्याला एवढा महत्त्वाचा आहे तर नक्कीच ह्या दिवसानिमित्त स्वामींनी आपल्यासाठी जो संदेश पाठवलेला आहे, ज्या संदेशाच्या रूपामार्फत जी सेवा पाठवलेली आहे ती आवर्जून आपण ऐकायलाच हवी. तर बघा, आज तुमच्यासाठी कोणती सेवा आहे हे कळण्यासाठी, हे जाणून घेण्यासाठी तुमच्या समोर जे 3 अंक दिसत आहे त्यापैकी एक अंक तुमच्यासाठी निवडायचा आहे. आणि तो अंक निवडल्यानंतर, तो संदेश ऐकल्यानंतर थोडंसं ते आत्मसात करण्याचा प्रयत्न करा. 100% तुम्हाला सांगते की स्वामी तुमची साथ कधीही सोडणार नाही. तर स्वामी भक्त हो, तुम्ही तुमच्यासाठीचा अंक निवडला असेल अशी मी आशा करते आणि संदेशही सांगते. बघा, आता ज्यांनी 40 हा अंक निवडला आहे त्यांच्यासाठी आली आहे स्वामी चरित्र सारामृतची सेवा. बघा, तुम्हाला स्वामी सांगतात, अरे जो आमचं चरित्र वाचतो त्याला प्रत्येक संकटातून वाचवणारे देखील आम्हीच असतो. पण हे समजण्यासाठी आमच्या भक्ताचा आमच्यावर विश्वास असायला लागतो. तुला असं वाटतं की तू माझी सेवा करतो, म्हणजे तुझ्या या स्वामीची सेवा करतो, तरीही तुझ्या आयुष्यात संकट येण्याचं काही थांबत नाही. तर ऐक, तुझ्यासारखीच एक पक्षाने देखील माझ्याकडे हीच तक्रार केली की स्वामीराया, मी मोठ्या कष्टाने घरटं बांधलं आणि तुम्ही वादळ पाठवलं आणि त्यामुळे माझं घरटं उद्ध्वस्त झालं. तेव्हा मी त्या पक्षाला सांगितलं, अरे तुझ्या घरट्यात बसला होता ना, तिथे एक मोठा सर्प येणार होता आणि त्या दिशेने तो सर्प येताना मी पाहिलं आणि म्हणून वादळ रूपात मी येऊन तुझं ते घरटं पाडलं. तुझं घरटं पडलं, मात्र तुझा जीव आम्ही वाचवला. तुझ्या हे लक्षातच आलं नाही. अरे जीव आहे तर घरटी तू अनेकही बांधशील, परंतु तू जीव गमावलं असता तर काय केलं असतं. आणि त्या पक्षाला त्याची चूक समजली. तसंच काही तुझ्या बाबतीत आहे. तुझ्या आयुष्यामध्ये एखादं संकट येतं, पण त्यामागे देखील आमची काहीतरी ठरवलेली योजना असते आणि त्या योजनेतून तुझं भलंच होणार असतं, हे मात्र तुझ्या लक्षातच येत नाही. त्यामुळे संकट आलं तर घाबरू नको, कारण संकट हा जीवनाचा फक्त एक भाग आहे. संकट म्हणजे आयुष्य नव्हे. त्यामुळे हा जो भाग आहे तो कशा पद्धतीने संपवायचा हे मात्र तुझ्या हातात आहे. आणि ते संपवण्यासाठी जर तुझ्या मुखात आमचं नाव आहे, तू आमचं चरित्र वाचतो, तर आम्ही तुला सांगतो की आम्ही सदैव तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, आम्ही सदैव तुझ्या पाठीशी आहोत. स्वामी भक्त हो, आता ज्यांनी 20 हा अंक निवडला त्यांच्यासाठी स्वामी काय सांगतात ते जाणून घेऊया. स्वामी अशा भक्तांना सांगतात, उगाची भीतोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाण त्यांचा. स्वामी आपल्या भक्तांना ह्या तारक मंत्राच्या शब्दांमधून खूप काही सांगून जात आहे. फक्त ते समजून घेण्याची कुवत मात्र आपल्यामध्ये असायला हवी. स्वामी सांगतात, अरे तारक मंत्र म्हणजे नुसता मंत्र नाही, तर तुला प्रत्येक दुःखातून, प्रत्येक वाईट प्रसंगातून, संकटातून तारून नेणारा प्रचंड शक्तिशाली असं स्वामींचं एक वचन आहे. जो आमचं हे वचन स्मरणात ठेवून तारक मंत्राचं पठण करतो त्याला आम्ही देखील सांगतो, वचन हे माझे गाठीशी, भिवू नकोस मी सदैव पाठीशी. वचन हे माझे तुझ्या ठेव गाठीशी, भिवू नकोस मी सदैव पाठीशी. जो तारक मंत्र म्हणतो त्याचं प्रारब्ध देखील आम्ही बदलवतो. जन्म मृत्यूच्या या फेऱ्यातून त्याची सुटका देखील आम्हीच करतो.
तू निशंक राहा, तू निर्भय राहा. आमचं पाठबळ जर तुझ्यासोबत आहे तर ह्या तात्पुरत्या दुःखाने तू कोसळतो कशाला? अरे हे जीवन आहे. जीवन म्हणलं की चांगले वाईट प्रसंग येणारच आहे. आपले कर्म ते घेऊन येत असतात आणि आपल्या पदरी पडलं ते गोड मानून घ्यायचं, त्याचा स्वीकार करायचा आणि सुधारणा करण्यासारखं काही असेल तर त्यात सुधारणा करायची. एवढंच मात्र काय ते तुझ्या हातात आहे. पण तुझे कर्म बदलणं तुझ्या हातात नाही, ते आमच्याही हातात नाही. कर्म हे प्रत्येकाकडे येणारच आहे, परंतु त्या कर्मांना सामोरं जाताना त्याची झळ कमी पोहोचावी असं जर तुला वाटत असेल तर तुझ्या हातात आमचा हात असणं गरजेचं आहे आणि तुझ्या मुखात आमचा तारक मंत्र असणं गरजेचं आहे. मग बघ, तारक मंत्र तुझ्या आजूबाजूने एका कवचाप्रमाणे काम करेल. कुठलंही दुःख आलं, कुठलंही संकट आलं तर हे कवच त्या दुःखाला तुझ्यापर्यंत येऊ देणार नाही. एवढ्या शब्दावर मात्र तू विश्वास ठेव. आणि जर तू आमच्या म्हणण्यावर विश्वास ठेवत असशील तर आम्ही तुला देखील एकच सांगू, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, आता ज्यांनी 80 हा अंक निवडला त्यांच्यासाठी स्वामी काय सांगतात जाणून घेऊया. स्वामी आपल्या भक्तांना सांगतात, जपमाळ तुझ्या आयुष्याची माझ्याच नामात चिंब भिजावी. जपमाळ तुझ्या आयुष्याची माझ्याच नामात चिंब भिजावी. माझ्या कृपेने झालेली या जीवनाची सुरुवात माझ्या चरणांचीच पूर्ण व्हावी. अरे जसं भक्ताला आमची ओढ असते ना, तशीच आम्हाला देखील आमच्या भक्ताची ओढ असते. कारण तू आमचा अंश आहे आणि एक दिवस हे मातीमोल शरीर सोडून तुला आमच्यातच विलीन व्हायचं आहे. पण तसं होण्यासाठी एकच उपाय, ते म्हणजे नामस्मरण. तू आमचं नामस्मरण कर. नामस्मरणासाठी तुला 16 ओळ पाळण्याची गरज नाही. वयाचं देखील बंधन नाही. सुतक विटाणाचा तर प्रश्नच नाही. वेळेची देखील सक्ती नाही. तू फक्त इतक्या सहजतेनं आमचं नाम घे जितक्या सहजतेनं तू श्वास घेतो. जसं श्वास घेताना तुला सांगावं लागत नाही, तो आपोआप येतो, तसंच आमचं नाव घ्यायला तुला सांगायला लावू नको. ते आपोआपच तुझ्या मुखात येऊ दे. आणि हे सहज शक्य आहे सातत्याने, प्रयत्नांनी. अरे पेढा कुठूनही खाल्ला तरीही तो गोडच लागणार. तसंच आमचं नामस्मरण आहे. तू कुठेही घे, कसंही घे आणि कधीही घे, ते आमच्यापर्यंत येऊन पोहोचणार म्हणजे पोहोचणारच. आणि जेव्हा तू घेतलेलं नामस्मरण आमच्यापर्यंत पोहोचतं तेव्हा आमच्या सकारात्मक लहरी आपोआप तुझ्यापर्यंत पोहोचतात आणि तू स्वामीमय होऊन जातो. अरे तुझ्या या धावपळीच्या कलियुगामध्ये जर तुला आमच्यापर्यंत पोहोचायचं असेल तर तुझ्याकडे एकच सोपा मार्ग, तो म्हणजे नामस्मरण. नामस्मरण का करावं तर देव भेटण्यासाठी करावं. तुझा हा स्वामी तुला भेटण्यासाठी करावं आणि भेटलेला स्वामी तुला कळावा किंवा तुझ्याकडे कायमचा राहावा यासाठी तू नामस्मरण करावं. आणि अशा पद्धतीने जो आमचं नाम सतत जपत असतो त्याला देखील आम्ही जपत असतो. आणि त्याला जपताना एकच सांगतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, आजचा संदेश तुम्ही ऐकला असेल. अगदी स्तब्ध करून जाणारा हा स्वामी संदेश आहे. खरंच तीनही संदेशमध्ये आपल्याला एकच गोष्ट कळाली आहे की जो स्वामींच्या चरणी लीन होतो, जो स्वामींची सेवा करतो, त्याला आयुष्यामध्ये फक्त आणि फक्त मेवाच मिळतो. पण ही सेवा करत असताना आपण फक्त स्वामींना हे नको सांगायला की मला हे द्या, मला अमुक द्या, मला तमुक द्या. फक्त स्वामींना एकच सांगावं की स्वामी तुम्ही फक्त माझे बनून राहा, बाकी मला आयुष्यात काहीही नको. कारण बघा ना, जर स्वामी आपले बनून राहिले तर आपल्या आयुष्यात आपल्याला कधीच काहीच कमी पडणार नाही. कारण या ब्रह्मांडाचा जो नायक आहे तोच जर आपल्याकडे आहे तर ह्या ब्रह्मांडामध्ये असं काय उरेल की जे आपल्याला मिळणार नाही. जे त्याचं आहे ते आपलं होऊन जाणार आहे. फक्त गरज असते ती विश्वासाची आणि संयमाची. तर स्वामी भक्त हो, स्वामी प्रकट दिनानिमित्त आजचा संदेश तुम्ही ऐकला असेल तर यापैकी एक सेवा निवडा आणि त्या सेवेला सुरुवात करा. आपला उद्देश फक्त इतकाच की सेवा करायची आणि सेवेकरी घडवायचे. त्यामुळे तुम्हीही ही सेवा करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत, तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत हा संदेश पोहोचवा आणि त्यांनाही स्वामी सेवेत आणा. कारण स्वामी सेवेकरी घडवणं हे देखील मोलाचं काम आहे. तर स्वामी भक्त हो, पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा. धन्यवाद.